श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार शनिदेवांचा जन्म वैशाख अमावास्येला झाला होता. हा दिवस शनी जयंती म्हणून ओळखला जातो. धार्मिक मान्यतानुसार शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते. शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. मान्यतानुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूपच शुभ मानली जाते. या दिवशी शनिदेवांची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दुःखही दूर होतात. पंचांगानुसार यंदा शनी जयंती 6 जून रोजी म्हणजेच वैशाख अमावास्येला साजरी होत आहे. त्यानुसार अमावास्या तिथी 5 जून रोजी संध्याकाळी 7:54 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 जून रोजी संध्याकाळी 6:07 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 6 जूनला शनी जयंती साजरी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायदेवता आणि कर्मफळदाता सुद्धा म्हटले जाते. शनिदेव व्यक्तीला कर्मानुसार फळ प्रदान करतात. जेव्हा शनी त्यांची चाल बदलतो तेव्हा काही राशींवर शनीची 7.5 आणि दुष्परिणाम दिसून येतात. त्या लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो. शनी दोषाचा सामना करत असलेल्या लोकांना शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची विशेष पूजाही करायची आहे. त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व संकट, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला शनी जयंती व दर अमावास्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची. ही वस्तू टाकल्यामुळे शनी, राहू, केतू या ग्रहांचे दुष्प्रभाव तर कमी होणारच आहेत, पण त्याचबरोबर करणीबाधा, शत्रुबाधा, इडापिडा, दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या 7 पिढ्यांचा प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा नष्ट होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही. नवग्रहात शनी हा प्रभावी ग्रह आहे. शनीला देवांचा दर्जा प्राप्त आहे. ज्या व्यक्तींवर शनीची कृपा असते त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूपच महत्त्वाची मानली जाते. या दिवशी केलेल्या पूजेने शनिदेव फारच लवकर आपल्यावर प्रसन्न होतात. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात? त्या उद्भवतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, की आपले ग्रहदशा बरोबर नसेल, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं. आणि अमावास्या, पौर्णिमा, एकादशी ह्या काही विशेष तिथी आहेत. ह्या तिथींना जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करा. त्याचबरोबर तुम्हाला दानसुद्धा करायचं. गंगेमध्ये स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर या दिवशी केलेल्या दानामुळे आपले पित्र हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरच्या घरी ह्या काही वस्तू टाकायच्या. ह्या वस्तू टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदत मिळत असते. म्हणूनच आपल्याला शनी जयंती व दर अमावास्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि उठल्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते.
दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर खडे मीठ. खडे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि खडे मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, करणी बाधा, इडापिडा हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं. त्याचबरोबर आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र हे टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि अमावास्येच्या तिथीला आपण लक्ष्मी मातेची विधिवत पूजाही करत असतो. ह्या भूतलावर जागृत अवस्थेत माता लक्ष्मी वास करत असते आणि ती पाहत असते की तिच्याकरता कोणत्या सेवा ह्या केल्या जातात आणि जो पण भक्त तिची मनोभावे पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याच्या सर्व दुःख हे माता लक्ष्मी ही दूर करत असते. म्हणून आपल्याला आवर्जून एक तुळशी पत्र आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. हे पत्र टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, करणी बाधा आहे, ज्ञात अज्ञात शत्रूंचं भय असेल तर या सर्व दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर आपल्याला आवर्जून चिमूटभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो, कारण योगायोगाने ही अमावास्या आली आहे गुरुवारी आणि जर आपण हळद टाकून स्नान केली तर आपला कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होईल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते, कारण श्री हरी विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तीळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत, कारण जर आपल्या कुंडलीमध्ये प्रखरातला प्रखर पितृदोष असेल आणि आपण जर तीळ टाकून स्नान केली तर त्या दोषापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि तिळांपासून कोणतेही उपाय किंवा काही सेवा जर केल्या तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात. तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नान करायची. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायांचं शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आंघोळ करताना सगळ्यात पहिलं आपल्याला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. पण ही अमावास्या आली आहे गुरुवारी, म्हणून स्त्रियांनी विशेषतः डोक्यावर पाणी घ्यायचं नाही आहे. स्नान करताना आपल्याला निरंतर मंत्राचा जपसुद्धा करायचा. ओम शनी शनिचराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात. आंघोळ करताना जेव्हा आपण ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकतात त्याचबरोबर मंत्राचा जप करतात, त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते, ज्यामुळे आपल्याला केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये 100% यश हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला शनी जयंती व दर अमावास्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकूनच स्नान हे करायचं. त्यानंतर स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करून विधिवत देवपूजाही करून घ्यायची आणि आवर्जून आपल्याला ह्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शनिदेवांना तेल आणि फुलांना अर्पण करायचं. आणि जर शक्य झालं तर ह्या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे आणि शनी चालीसेचं पठणसुद्धा करायचं आहे. अशा रीतीने तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.